असं म्हणतात, शेअर बाजारामध्ये वेळेला आणि योग्य माहितीला फार महत्त्व असतं. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचं नशीब बदलू शकतं. आता शेअर बाजारातून गुंतवणूकदारांसाठी अशीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दोन मोठ्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या शेअर्सचं विभाजन म्हणजे स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार असाल किंवा बाजारात गुंतवणुकीच्या नवीन संधी शोधत असाल, तर या स्टॉक स्प्लिटशी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यातील अग्रगण्य कंपनी म्हणजे गुजरात इंजेक्ट केरळ लिमिटेड. कंपनीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार कंपनी आपले शेअर्स एकास 10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा तुम्ही येत्या काळात बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा निर्णय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. गुजरात इंजेक्ट केरळ लिमिटेड आणि मंगलम वर्ल्ड वाईड लिमिटेड या दोन कंपन्यांचे शेअर्स लवकरच स्प्लिट होणार आहेत. नेमकं हे स्टॉक स्प्लिट म्हणजे काय आणि गुंतवणूकदारांना याचा नेमकं काय फायदा होणार आहे, हे सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सर्वात आधी समजून घेऊया की स्टॉक स्प्लिट किंवा शेअर विभाजन म्हणजे नेमकं काय असतं. जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत बाजारात खूप जास्त वाढते, तेव्हा सर्वसामान्य आणि मोठ्या गुंतवणूकदारांना तो शेअर विकत घेणं कठीण होऊन बसतं. अशा वेळी कंपनी आपल्या शेअर्सची लिक्विडिटी वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्टॉक स्प्लिटचा मार्ग अवलंबते. स्टॉक स्प्लिटमध्ये एका शेअर्सचे अनेक छोट्या शेअर्समध्ये विभाजन केलं जातं. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर एखाद्या कंपनीने एकाच 10च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जारी केला, तर त्याचा अर्थ कंपनीच्या ₹10 फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरचे रूपांतर ₹1 फेस व्हॅल्यू असलेल्या 10 शेअर्समध्ये होतं आणि तुमच्याकडे आधी जो एक शेअर होता तो 10 शेअर्समध्ये बदलतो. एक गोष्ट यात समजून घेणं महत्त्वाचं आहे की स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीच्या एकूण मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये कोणताही परिणाम होत नाही. तसंच गुंतवणूकदाराच्या एकूण गुंतवणुकीच्या मूल्यातही कोणताही बदल होत नाही. फक्त शेअर्सची संख्या वाढते आणि प्रत्येक शेअर्सची किंमत त्याचप्रमाणे कमी होत असते. उदाहरण द्यायचं झाल्यास, समजा तुमच्याकडे एका कंपनीचे ₹1000 किमतीचे एक शेअर आहे आणि तो एकाच 10च्या प्रमाणात स्प्लिट झाला, तर स्प्लिट नंतर तुमच्याकडे प्रत्येकी ₹100 किमतीचे 10 शेअर्स असतील. म्हणजे एकूण गुंतवणुकीचं मूल्य ₹1000 राहतं. फक्त शेअर्सची संख्या वाढते आणि प्रत्येक शेअर्सची किंमत कमी होते. यामुळे बाजारात त्या शेअर्सची ट्रेडिंग सोपी होते. छोटे गुंतवणूकदार तो शेअर विकत घेऊ शकतात आणि शेअरची लिक्विडिटी वाढते. स्टॉक स्प्लिटचा फायदा मिळवण्यासाठी दोन महत्त्वाच्या तारखा समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट. रेकॉर्ड डेट म्हणजे ती तारीख ज्या दिवशी कंपनीच्या शेअर होल्डर्सच्या यादीत या गुंतवणूकदारांची नावं असतील, त्यांनाच स्टॉक स्प्लिटचा फायदा होतो. तर एक्स डेट म्हणजे ती तारीख ज्या दिवसापासून तो शेअर स्प्लिट ॲडजस्टेड किमतीत ट्रेड होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला या स्टॉक स्प्लिटचा फायदा हवा असेल, तर रेकॉर्ड डेटच्या आधी तुमच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स असणं आवश्यक आहे. आता जाणून घेऊया पहिल्या कंपनीबद्दल, म्हणजेच गुजरात इंजेक्ट केरळ लिमिटेड बद्दल. ही एक औषध निर्माण कंपनी आहे. कंपनीने अलीकडेच सौर आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायाचे विविधीकरण केलं आहे. ही कंपनी गुजरातच्या बडोदरा येथून कार्यरत असून तिला अलीकडेच 14.49 कोटी एक मोठी सौर प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या इक्विटी शेअर्स एकास 10 या प्रमाणात विभाजित करण्याचा निर्णय घेतलाय. याचा सरळ अर्थ असा होतो की सध्या ₹10 फेस व्हॅल्यूवर असलेल्या कंपनीचा एक शेअर स्प्लिट नंतर ₹1 फेस व्हॅल्यूच्या 10 शेअर्समध्ये बदलतो. कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट दोन्ही 8 जुलै 2026 अशी निश्चित केली आहे. 8 जुलैला ज्या गुंतवणूकदारांकडे हे शेअर्स असतील, त्यांना प्रत्येक एक शेअर मागे 10 शेअर्स मिळतील. म्हणजेच जर तुमच्याकडे आजच्या घडीला या कंपनीचे 100 शेअर्स असतील, तर स्प्लिट नंतर तुमच्याकडे 1000 शेअर्स असतील. अर्थात प्रत्येक शेअर्सची किंमत त्या प्रमाणात कमी होईल. विशेष म्हणजे या स्टॉक स्प्लिटच्या घोषणेपूर्वी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देखील दिलाय. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत साधारण 440% वाढली होती. म्हणजे जवळपास
5 पट परतावा मिळाला होता. 6 महिन्याच्या कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा करून दिलाय. या काळात शेअर सुमारे 253% वधारला आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत या शेअरने सुमारे 263% परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 15% वाढला आहे. पुढच्या आठवड्यात स्टॉक स्प्लिट करणारी दुसरी कंपनी आहे मंगलम वर्ल्ड वाईड लिमिटेड. ही कंपनीही आपल्या गुंतवणूकदारांना एकाच 10च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटचा फायदा देणार आहे. म्हणजे ₹10 फेस व्हॅल्यू असलेला एक सध्याचा शेअर तुटून ₹1 फेस व्हॅल्यूच्या 10 शेअर्समध्ये रूपांतरित होईल. या कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट दोन्ही 10 जुलै 2026 अशी निश्चित केली आहे. म्हणजे गुजरात इंजेक्ट केरळपेक्षा या कंपनीची रेकॉर्ड डेट 2 दिवसांनी उशिरा आहे. जे गुंतवणूकदार या कंपनीचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी 10 जुलै पूर्वी आपल्याकडे शेअर्स असल्याची खात्री करणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा येतो की कंपन्या स्टॉक स्प्लिटचा निर्णय का घेताय? याची काही ठराविक कारणं आहे. पहिलं म्हणजे जेव्हा शेअरची किंमत खूप जास्त असते तेव्हा नवीन आणि छोटे गुंतवणूकदार तो शेअर विकत घेण्यास कचरतात. स्टॉक स्प्लिटमुळे प्रति शेअर किंमत कमी होते आणि त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त होतात. दुसरं कारण म्हणजे शेअरची लिक्विडिटी वाढवणं. जेव्हा शेअर्सची संख्या वाढते तेव्हा बाजारात त्या शेअरची खरेदी विक्रीही वाढते. त्यामुळे शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढतं. तिसरं म्हणजे कधी कधी स्टॉक स्प्लिटची घोषणा झाल्यानंतर बाजारात त्या कंपनीबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, कारण गुंतवणूकदार या कंपनीच्या आत्मविश्वासाचं लक्षण म्हणून पाहतात. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवायला हवं की स्टॉक स्प्लिटचा फायदा फक्त त्याच गुंतवणूकदारांना मिळतो ज्यांच्या नावावर रेकॉर्ड डेटला कंपनीचे शेअर्स असतात. त्यामुळे जर तुम्हाला या दोन्ही कंपन्यांच्या स्टॉक स्प्लिटचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित रेकॉर्ड डेट पूर्वी शेअर्स खरेदी करणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतायत. गुजरात इंजेक्ट केरळसाठी 8 जुलै 2026 आणि मंगलम वर्ल्ड वाईड साठी 10 जुलै 2026 या तारखा महत्वाच्या आहेत. तसंच स्टॉक स्प्लिटच्या घोषणेनंतर अनेकदा शेअरच्या किमतीत तात्पुरती चढ उतार दिसून येते. रेकॉर्ड डेटच्या आधी वाढलेल्या मागणीमुळे किंमत वाढू शकते, तर एक्स स्प्लिट डेट नंतर स्प्लिट रेशोनुसार किमती आपोआप कमी होतात. काही गुंतवणूकदार नफा वसूल करण्यासाठी शेअर विकतात, त्यामुळे ही किमतीत घट होऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर स्टॉक स्प्लिट हा गुंतवणूकदारांसाठी थेट आर्थिक फायद्याचा नसला तरी तो शेअर अधिक परवडणारा बनतो, ज्यामुळे भविष्यात अधिक गुंतवणूकदार त्या कंपनीत गुंतवणूक करू शकतात. गुजरात इंजेक्ट केरळ आणि मंगलम वर्ल्ड वाईड या दोन्ही कंपन्यांनी एकाच 10च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केला आहे. पण कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घेणं गरजेचं असतं. बाकी तुम्हाला स्प्लिट शेअर विषयी काय वाटतं? हे किती फायद्याचं आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष वारीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.